28/12/2024 ला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, हायवेचे अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून करूळ घाटाची पाहणी आम्ही लोकांनी केलेली होती। त्याच्या तिथे आम्ही मीडियाच्या आमच्या मित्रांनाही बोलवलेलं होतं आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा आमच्या सगळ्यांचं तिथे असं ठरलं होतं की रस्त्याचं काम जोपर्यंत दर्जेदार होत नाही, आम्हाला त्याची शाश्वती होत नाही, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही तडजोड राहता कामा नये आणि या सगळ्या गोष्टीची तपासणी केल्यानंतरच हा रस्ता लोकांसाठी सुरू करण्यात यावा अशी भूमिका आमच्या सगळ्यांचीच होती। प्रशासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांचीच होती। कारण शेवटी विकास आणि रस्ता सुरू होणं गरजेचं आहे, पण तो रस्ता सुरू करत असताना किंवा लोकांसाठी खुलं करत असताना त्या रस्त्यावरून कोणाचाही जीव जाता कामा नये, कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये, या सगळ्या गोष्टीची शाश्वती घेतल्यानंतरच हा रस्ता जनतेसाठी खुला करावा ही भूमिका मी पहिल्या दिवसापासून घेत आलेलो आहे। त्या निमित्ताने निवडणुकीमध्ये माझ्यावर टीका झाली, विधानसभेच्या माझे राजकीय स्पर्धक आणि विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्या लोकांनी जाऊन तिथे आंदोलनही केली, पण लोकशाहीमध्ये जसं मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला जनतेची सेवा करायची, तसे सगळ्यांनाच त्या पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते विरोधी पक्षात असले तरी प्रत्येकाला जनतेच्या हितासाठी आवाज उचलण्याचा त्यांचा अधिकार आहे। म्हणून ती काय मी माझी वैयक्तिक टीका म्हणून त्याचे घेत नाही। शेवटी उद्या या आंदोलनाचा आणि आमच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या मधल्या अशा पद्धतीच्या संवादामुळे किंवा टीका टिप्पणीमुळे जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार्हच आहे। आणि म्हणून ज्या काही सूचना विरोधी पक्षाच्या लोकांनी केल्या त्या डिपार्टमेंटनी स्वीकारल्या, पण पहिल्या दिवसापासून मी भूमिका एवढीच घेतोय की राजकारण राजकारणाच्या बाजूला असलं पाहिजे। तो काही नितेश राणेंचा घरचा रस्ता नाहीये किंवा नितेश राणेंबरोबर आपला वैयक्तिक राजकीय हिशोब चुकता करायचा म्हणून तो रस्ता सुरू करायचा अशी भूमिका कोणीही घेऊ नये। शेवटी करूळ रस्ता हा आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा रस्ता आहे आणि म्हणून रस्त्याचा जेव्हा तो करूळ घाटाचा जेव्हा विषय येईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र मिळून जनतेचा प्रवास सुकर कसा होईल, जिल्ह्याचा हा विकास मार्ग लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि तो दर्जेदार कसा होईल, शून्य अपघात, हे आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे। म्हणून 28 डिसेंबरला जेव्हा तिकडे माझी फेरी झाली, पाहणी दौरा झाला, त्यानंतर मी वैयक्तिक एका क्वालिटी कंट्रोल त्या डिपार्टमेंटला मी स्वतः संपर्क केला त्यांना आणि मी त्यांना विनंती केली शासकीय त्या डिपार्टमेंट की मला या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट तुम्ही द्या, कारण का क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्याच माध्यमातून आपल्याला कळेल की नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यांमध्ये काय चुका केल्या आहेत, नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्ता दर्जेदार केला आहे का। कारण का कॉन्ट्रॅक्टर समोर म्हणायला काही बोलेल, तो खरं बोलेल, खोटं बोलेल, काही बोलेल, पण क्वालिटी कंट्रोलचा एकदा रिपोर्ट आपल्या हातात आला
तर त्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो का खरंच बाबा हा रस्ता चालू आपण करू शकतो का, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का. तर त्यानुसार या 28 ते आजच्या तारखेपर्यंत पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केलेली आहे. 9/1/2025 ला संतोष शेलार जे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता आहेत, त्यांनी स्वतः घाट रस्त्याच्या दर्जाच्या गुणवत्ता संदर्भात पाहणी केली, तपासणी केली. त्याच्यावर सगळे अधिकारी पण त्यांच्या समोर होते. आणि त्यांनी त्यानुसार एक क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आमच्याकडे सुपूर्द केला. तर मी मागणी केली म्हणून माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि हा रिपोर्ट मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे. आणि ह्याच्यात ज्या काही सूचना, जे काही मार्गदर्शन किंवा ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत, ज्याच्यामुळे हा रस्त्याचा सुधार उद्या होऊ शकतो, आणि त्यानंतर सगळ्या ह्या 100% गोष्टी झाल्यानंतर आपण लोकांसाठी तो रस्ता सुरू करायचा, त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकणार आहोत. प्रामुख्याने रस्त्याच्या कामासंदर्भात मी तुम्हाला ह्याची नंतर कॉपी देईन. रस्त्याच्या कामासंदर्भात ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत संपूर्ण कामासंदर्भात समाधानकारक त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे की ठीक आहे, क्वालिटीच्या संदर्भात चांगला रस्ता, चांगला दर्जेदार बनला असला तरी 2-3 सूचना जे त्यांनी दिलेल्या ते तुमच्या समोर वाचून दाखवतो. सदर अहवालमध्ये ज्या ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत त्या ठिकाणी सुरक्षेसाठी संरक्षण भिंत व आवश्यक उपाययोजना करणे. म्हणजे आता ज्या सुरक्षा भिंत आहेत, माझ्या अनुसार त्यांची उंची वाढवली पाहिजे. आणि त्या उंची वाढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. दुसरी टिप्पणी दिलेली आहे, ज्या ठिकाणी डोंगराकडील बाजू तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे लूज मटेरियल हटवण्यात यावेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. ही एक सूचना कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेली आहे. तिसरा, वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ञांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे. आणि तो अहवाल आल्यानंतरच तो 24 तासात पण येईल, 48 तासात पण येईल, त्यानंतरच रस्ता सुरू करावा. अशा पद्धतीच्या सूचना, 3 प्रमुख सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता हा अहवाल, या 3 सूचना ज्या पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्टरला जिल्हाधिकारीकडून आदेश आजच्या आज जाईल, त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये 1-2 दिवसात सुधार करेल. आणि त्या 2-3 दिवसात सुधार केल्यानंतर हा रस्ता या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्या आधारे आणि जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून तो रस्ता जनतेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक साईड म्हणजे खालतून वरती येण्याच्या दृष्टिकोनातून ती एक साईड लोकांसाठी सुरू करू. म्हणजे आता एकंदरीत तुम्ही अगर पाहिलं तर 95% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त ज्या ह्या काही 2-3 त्रुट्या ज्या क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट मध्ये आलेल्या आहेत त्या अनुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून शासन म्हणून, प्रशासन म्हणून ते सुधार करून घेतील. आणि त्यानंतर तो एक साइड जो आहे तो लोकांसाठी खुला होईल, जेणेकरून वाहतूक जे आता जे बाजारपेठेला थोडं नुकसान होत आहे, लोकांना येण्या जाण्यामध्ये, कारण आता राधानगरीतून आलेला आहे, तिथून पण थोडा खड्ड्यांचा विषय आहे, तो पण मी संबंधित डिपार्टमेंटला सांगून तिथे पण खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत. ते लोक पण त्या पद्धतीने प्रायोरिटीवर काम ते घेत आहेत. आणि एकदा हा घाट रस्ता सुरू झाला मग त्या निमित्त त्यानुसार जनतेला त्याचा लाभ उठवता येईल. बोला. याच्या संदर्भात काय विषय हा पहिलं होऊन दे. मग या कामाला नेमकं अजून किती कालावधी लागेल आणि कधीपर्यंत सुरू होईल? आता हत्ती काढल्या रिपोर्ट राहिलेला आहे. एक लेन चालू झाल्यानंतर एकंदरीत ह्या रिपोर्ट तो तुम्ही बघितला असेल, तो कामाची जी सगळी मशिनरी लागली आहे, तो फार फास्ट काम चालू आहे. आणि जे काम चालू आहे
ते फार क्वालिटीचं चालू. आता उदाहरण आपण नॅशनल N66 हायवेवर जाऊ, त्याचा बघा गाडी कधी कधी असं अशी जाते, ह्याची गाडी चालताना बघा तुम्ही अनुभव तुम्हीच स्वतः घ्या. क्वालिटीच्या संदर्भात मला तर काय फक्त ह्या 2-3 ज्या त्रुटी काढलेल्या आहेत बघा. आपली काय जबाबदारी आहे पत्रकार लोकप्रतिनिधी, आपली काय आपण जनतेची बाजू मांडायची असते परखड पद्धतीने. जो आपल्या वैयक्तिक त्या कॉन्ट्रॅक्टरशी काय लेणं देणं आहे का विषय राहत नाही. आम्हाला काही फॉर्च्युनर का इनोवाची गरज आहे का राहतच नाही. आम्हाला जनतेशी लेणं देणं आहे. म्हणून आज या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्ट आल्यानंतर मी कलेक्टरांना देणार. कलेक्टरांना सांगणार 2-3 दिवसामध्ये हा विषय त्याला प्रायोरिटी बेसिसवर क्लिअर करायला लावा आणि रस्ता चालू करा. जास्त वेळ आता थांबायची काही गरज नाही. आता आम्ही 15 तारीख तेव्हा बोललेलो, त्यानुसार मला असं वाटतं 1-2 दिवस मागे पुढे होतील पण ते चालू होणार. बघा शेवटी जनतेची सुरक्षा ही महत्वाची. कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे. शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्वाचा आहे, तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये. टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही. म्हणून कोणी आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये. त्यांचेही कुटुंब आहेत, त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे. म्हणून एकदा या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना, तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ. मी गाडी पाठवतो, चला 2-3 गाड्या एका रस्त्यावर मोठी छोटी मिनी बस भरतो, मिनी बस मागवतो, सगळे एका मिनी बस मध्ये बसून जाऊ. त्याच्यातून काय हरकत नाही. शेवटी जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाहीये, तो नागरिकांसाठी आहे. त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता का म्हणे करुळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येक जण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन, आहे की नाही. तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा. नाही एक लाईन बोललो ना तुम्हाला पहिला, आता एक लाईन सुरू होणार, दुसऱ्या लाईनचं काम सुरू आहे. प्रायोरिटी बेसिसवर ते पण जास्त थांबायला लागणार नाही. मला असं वाटतं की येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर तो विषय त्यांच्या मान्यावर बसून मी संपूर्ण एका लेनवरून दोन्ही बाजूने वाहतूक येणार की कसं काय? नाही, वन लेन खालतून वर. मी या फायनल रस्ता चालू होण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेस घ्यायला सांगितलं या करुळ रस्त्या संदर्भात. मग फायनल तुम्हाला इन्स्ट्रक्शन जिल्हाधिकारी त्यांच्या तोंडाने देते. म्हणजे उद्या चालू होणार असेल तर त्यांची प्रेस आज होईल. हो ते बरोबर देणार. माझा महत्वाचा विषय होता क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आलेला आहे. त्या काही मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत. ते मुद्दे आता मी कलेक्टरांना सांगून त्यांच्याकडून त्या गोष्टी सुधार करून घेणार आणि रस्ता ती 1 लेन चालू करून घेणार. ठीक आहे. मत्स्य व्यवसायासाठी तुम्ही फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने कार्य करता, चांगल्या इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलेली आहे. पण त्याच संदर्भात बंदर सुद्धा विभाग आपल्याकडे आहे, तर छोटी छोटी बंदरं विकसित करून जलवाहतूक होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू होणार. तसे प्रस्ताव मी सिंधुदुर्गाची तशी बैठक बोलवलेली होती. आज रत्नागिरीच्या बैठकीसाठी जातोय जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून, जेणेकरून लोकांना आता बघा कोकण रेल्वे सुरू झाली, आपल्याला किती सोय झाली. N66 हायवे आला, त्याच्याने आपल्याला किती सोय झाली. तसंच माझी इच्छा आहे की एक दिवस लोकांनी जलवाहतुकीच्या निमित्ताने मुंबईवरून यावं, गावी यावं, हा माझा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून मी माझे प्रस्ताव मागितलेला आहे. योग्य वेळी त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि जाहीर केला जाईल. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.